हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेक्शन 1ला सुरुवात करणार आहोत. 1.1 अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे. बरोबर आहे. सो बिफोर गोईंग टू द ॲक्च्युअल टेक्स्ट वी नीड टू गो थ्रू आईस ब्रेकर्स. ॲज आय हॅव इंट्रोड्यूस्ड यू इन लास्ट व्हिडिओ दॅट आईस ब्रेकर मीन्स द इंट्रोडक्शन ऑफ द टेक्स्ट. व्हॉट इज देअर इन द टेक्स्ट, म्हणजे टेक्स्टमध्ये काय असेल, कशाबद्दलचा असेल, याविषयीचा भाग आईस ब्रेकरमध्ये प्रत्येक लेसनमध्ये, प्रत्येक पोएममध्ये आपल्याला आलेला असेल. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओमधून आईस ब्रेकर पाहूया. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी. व्हॉट आर युअर स्ट्रेंथ. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे की तुम्हाला एक नोटबुक करायचं आहे. टेक्स्टबुक तर विकत घेतलंच असेल, आणि व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला तुमच्याजवळ नोटबुक असणं गरजेचं आहे. जे मी तुम्हाला सांगेल किंवा काही पॉईंट तुम्हाला देईल ते तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचे आहे. आता व्हिडिओ ऐकत असताना तर ते शक्य नसेल तर व्हिडिओला पॉज करून तुम्हाला ते नोट्स रजिस्टरमध्ये लिहून घ्यायचे आहे. काही पॉईंट तुम्हाला लिहायचे आहे, काही मी हेल्प म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. ओके. सो डिस्कस विथ युअर पार्टनर अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी. आता आपल्याकडे पार्टनर नसेल, आता आपला पार्टनर पण आपल्यालाच बनायचा आहे. एनिवे, व्हॉट आर युअर स्ट्रेंथ. इथे एक तुमच्या स्ट्रेंथ, तुमचे प्लस पॉईंट काय आहेत हे तुम्हाला सांगायचे आहे. इथं 3 कॉलम दिलेले आहे पहा. स्ट्रेंथ दिलेलं आहे. व्हाय डू यू फील सो, असं तुम्हाला का वाटते की ती स्ट्रेंथ, तो प्लस पॉईंट, तो गुण तुमच्याकडे आहे. ड्रीम करिअर अँड इन विच फील्ड यू कॅन गो टू मेक युअर करिअर, हे तुम्हाला 3ऱ्या कॉलममध्ये दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल म्हणून इथे एक आलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, पेंटिंग अँड ड्रॉइंग. इफ यू हॅव such a skill, such a strength, that is painting and drawing. Why do you feel so? So can visualize and can express, means you can visualize the painting, drawing, and you can express it in a better fashion. ओके. आणि त्या क्षेत्रामध्ये, पेंटिंग किंवा ड्रॉइंग या क्षेत्रामध्ये कुठलं करिअर आहे, तर इथं 3rd कॉलममध्ये आलेलं आहे. कमर्शियल आर्टिस्ट तुम्ही बनू शकता, और कार्टुनिस्ट तुम्ही बनू शकता. यामध्ये देखील करिअर आहे. त्यानंतर काही पॉईंट तुम्हाला सांगतो आहे. फॉर एक्झाम्पल, इफ युअर स्ट्रेंथ इज प्लेईंग. ओके, तुम्ही प्लेईंग लिहू शकता स्ट्रेंथमध्ये. देन व्हाय डू यू फील सो. सो पॅशन फॉर प्लेईंग क्रिकेट. ओके. अँड व्हॉट इज युअर करिअर. क्रिकेटर. युअर ड्रीम करिअर इज क्रिकेटर. यू मे बिकम क्रिकेटर. ओके, हे पॉईंट्स तुम्ही लिहून घ्याल. सेकंड पॉईंट सांगू शकतो, युअर स्ट्रेंथ इज, इफ युअर स्ट्रेंथ इज म्युझिक. व्हाय डू यू फील सो. बरेचसे विद्यार्थ्यांना म्युझिक अलीकडे आवडतं, डान्सिंग अलीकडे आवडतं. बरोबर आहे. इफ युअर स्ट्रेंथ इज म्युझिक, देन व्हाय डू यू फील सो. तुम्हाला लिहावं लागेल पॅशन फॉर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, or you may time to time play music on any musical instrument. What is your dream career there. That is musician or composer. तू म्युझिशियन बनू शकता किंवा सॉन्ग कंपोजर बनू शकता. राईट. देन एखादा पॉईंट आणखी घ्या. फॉर एक्झाम्पल, स्ट्रेंथ, तुम्ही कुक शेफ कुक शेफ जर तुमची स्ट्रेंथ असेल. व्हाय डू यू फील सो. सो पॅशन टू लव or to make food. Right. Passion to love or to make food. Passion to make food असं लिहू शकता. ड्रीम करिअर काय असेल. तुम्ही सेफ बनू शकता. राईट. एखादं डान्सिंग घ्या. अलीकडच्या जनरेशनला डान्सिंग खूप आवडतं. इफ युअर स्ट्रेंथ इज डान्सिंग, पॅशन, एक्सप्रेशन, पॅशन फॉर डान्सिंग, हे तुमची सेकंड ब्लॉकमध्ये असेल. ड्रीम करिअर काय असेल मग.
जर तुमची स्ट्रेंथ हे डान्सिंग असेल तर तुमचं ड्रीम करिअर काय असेल तुम्हाला सांगता येऊ शकते. ऑफकोर्स यू मे बी कोरिओग्राफर और आर्टिस्ट, राईट. अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या मतानुसार पण एक दोन पॉईंट्स तुम्ही लिहून पहा. व्हॉट इज युअर एक्झॅक्ट स्ट्रेंथ, वाय डू यू फील सो, अँड व्हॉट इज पॉसिबल ड्रीम करिअर देअर इन युअर सेक्टर, इन युअर फील्ड, राईट. So next point, the scene in local market of a village, town or city is very attractive. जे आपलं लोकल मार्केट आहे, कुठलंही गावातलं असो किंवा सिटीचं असो किंवा एखाद्या टाउन प्लेसमधलं असो, दॅट इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह ऑलवेज. वी ऑलवेज गो देअर फॉर शॉपिंग, राईट. अँड वी आर aware about the local market and the scenery there. People with different occupation sell their wares. वेगवेगळे लोक वेगवेगळ्या ऑक्युपेशनचे, वेगवेगळ्या व्यवसायाचे तिथे त्यांचा माल विकतात. डिस्कस विथ युअर पार्टनर the variety of activities at the local market, and you need to discuss here the activities of the local market. लोकल मार्केटमध्ये कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज सुरू असतात हे आपल्याला आता इमॅजिनेशन करून तिथं लिहायचे आहे. फर्स्ट वन हॅज ऑलरेडी बीन गिवन हिअर, दॅट इज सेलिंग फ्लावर्स अँड सेलिंग ग्रोसरीज, राईट. लोक फुलं विकतात, ग्रोसरी विकतात, राईट. देन आणखी काय काय तुम्हाला पाहायला मिळेल. फॉर एक्झाम्पल सेलिंग अँड बाईंग फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स, राईट. स्वीट्स, आर्टिफिशियल ज्वेलरीज एक्सेट्रा. काही लोक भाजीपाला, फळे, काही स्वीट्स विकतात, तर आर्टिफिशियल ज्वेलरीज पण विकल्या जातं. देन पीपल युजेस डिफरंट लँग्वेजेस इन मार्केट. वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आपल्याला पाहायला मिळते. सम पीपल शाउट्स, मेक्स जोक, बार्गेनिंग, काही सौदा करणं ज्याला म्हणू शकतो, बार्गेन, ते करताना आपल्याला मार्केटमध्ये दिसते, राईट. और आता तर सध्या लॉकडाऊन आहे, नाहीतर काही लोक तुम्हाला थिएटरमध्ये मूवी पाहताना दिसते, राईट. सम पीपल कॉरल्स, some school going or college going boys, girls go to their college and schools, right, etc. Such as scenes are frequently seen in the market. Okay, and you may also write according to your own way. तुम्हाला पुन्हा तुमच्या मतानुसार ते लिहायचे आहे. टर्निंग टुवर्ड्स द नेक्स्ट पॉइंट, पहा. In a village, town or city, it is quite common sight to see an astrologer sitting by the roadside with his professional equipment. अलीकडे तर आपण म्हणू शकतो की आता इंडियन व्हिलेजेसमध्ये देखील ह्या गोष्टी कमी झालेल्या आहे. इथं सांगितल्याप्रमाणे की आपल्या गावामध्ये, शहरामध्ये किंवा टाउन प्लेसमध्ये असं एखादं कॉमन दृश्य तुम्हाला दिसेल जिथे एखादा ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे जो भविष्य सांगतो, भविष्य सांगणारा, हात पाहणारा आहे. हा प्रकार अजूनही आपल्याकडे लोक हे फिरतात, त्यांचे काही इक्विपमेंट्स घेऊन फिरतात, लोकांना त्यांच्या भविष्याबद्दल सांगतात. जरी त्यांना त्यांच्या स्वतःच्या भविष्याबद्दल माहीत नसेल, पण ते इतरांच्या भविष्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न करतात. सो सिटिंग बाय द रोड साईड विथ हिज प्रोफेशनल इक्विपमेंट, आणि त्यांचे काही जे प्रोफेशनल व्यावसायिक जे गोष्टी त्यांच्याकडे असते, त्या गोष्टी घेऊन, ते प्रोफेशनल इक्विपमेंट्स घेऊन ते कुठल्या तरी एखाद्या रोड साईडला बसलेले तुम्हाला दिसत असेल, असं या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे. कारण की आपला जो टेक्स्ट आहे ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे, हा पूर्ण त्याच्याविषयी आहे. म्हणून इथं एक आईस ब्रेकरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न काय आहे, डिस्कस विथ युअर पार्टनर अँड लिस्ट द रिक्वायरमेंट फॉर हिज ट्रेड. आता आपल्याला चर्चा करून
त्या ॲस्ट्रॉलॉजरकडे कुठल्या गोष्टी, कुठले साधनं त्याच्याकडे पाहायला मिळते हे आपल्याला लिहायचे आहे. लिस्ट द रिक्वायरमेंट फॉर हिज ट्रेड. त्याच्या व्यवसायासाठी कुठल्या गोष्टी तो वापरतो, ठेवतो, त्याबद्दलची माहिती आपल्याला इथं लिहायची आहे. वन इज गिवन पॅरेट, कार्ड एक्सेट्रा. आता पॅरेट आपल्याला माहिती आहे, काही कार्ड्स असतात, राईट. तर आणखी आपल्याला 2-4 गोष्टी इथं लिहायच्या आहे. तर काय आहे, जसं इथं टेक्स्टमध्ये जेव्हा आपण टेक्स्टमधून जाऊ तेव्हा आपल्याला टेक्स्टमध्ये कळेल की पुन्हा एक इंडियन वर्ड त्यांनी घेतलेला आहे. त्याला आपण जेव्हा इंग्लिश टेक्स्टमध्ये लोकल शब्दांचा वापर केला जातो त्या एक्सरसाइजला कोड मिक्सिंग असं म्हणतात. मी याबद्दल तुम्हाला डिटेल्स नंतर सांगेलच. व्हॉट इज मीन बाय कोड मिक्सिंग? व्हेन अ रायटर राईट्स local words in English text, that exercise is called as code mixing. तर त्या टेक्स्टमध्ये ऑलरेडी आलेला आहे कवरी सेल्स म्हणजे आपण त्याला कवडी म्हणतो. कवड्या, त्याच्या कापडावर तो कवड्या पण ठेवल्या जाते, राईट. सो कावरी सेल्स, पीस ऑफ क्लॉथ त्याच्याकडे असेल. देन फोटोज ऑफ गॉड अँड गॉडेसेस, राईट. काही देवदेवतांचे फोटो त्याच्याकडे तो ठेवतो. लेमन, एनी ऑर सॅक्रेड बुक्स, राईट. हे एक पॉईंटमध्ये तुम्हाला लिहायचे आहे. त्यानंतर आहे पंचांग, मॅट और डिफरंट कलर्स म्हणू शकतो आपण. सो तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या 2-4 पॉईंटमध्ये लिहायच्या आहे. काय मी पुन्हा सांगून देतो. कावरी सेल्स, COWRIE, कावरी सेल्स म्हणजे कवडी. पीस ऑफ क्लॉथ, फोटोज ऑफ गॉड अँड गॉडेस, लेमन, सॅक्रेड बुक्स, पंचांग एक्सेट्रा. तर इत्यादी गोष्टी काय आहे तर रिक्वायरमेंट फॉर हिज ट्रेड्स. ओके. Then again we come across here important point. See, there are certain unreasonable belief among people living in our society. There are certain unreasonable belief among people living in our society. When we live in our society, at that time we also experience that people believe in unreasonable things. जगत असताना समाजामध्ये किंवा विशेषतः ग्रामीण भागामध्ये जगत असताना आपल्या लक्षात येतं आहे की बरेचसे लोक अनरिझनेबल बिलीफ हे बाळगतात. म्हणजे अंधश्रद्धाळू ते असतात. कुठल्या पण गोष्टीवर ते विश्वास चटकन ठेवतात. अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळते. अंधश्रद्धा 100% अजूनही आपल्या समाजातून गेलेली नाही आहे. अंगात येणं वगैरे हे जे प्रकार आपल्याला पाहायला मिळते आहे त्याविषयी हा पॉईंट आलेला आहे. इथं दिलेलं आहे की सर्टन कॉमन इव्हेंट्स आर लिंक्ड विथ सुपरस्टिशन्स. म्हणजे काही ज्या रेग्युलर ज्या घटना आहेत त्या सुपरस्टिशनसोबत जोडल्या जातात, अंधश्रद्धेबद्दल जोडल्या जातात. लिस्ट सच इव्हेंट्स, डिस्कस द सुपरस्टिशन्स. आणि असे इव्हेंट्स आपल्याला इथे मांडायचे आहे, डिस्कस करायचे आहे, लिस्ट डाऊन करायचे आहे. डिस्कस द सुपरस्टिशियस लिंक्ड विथ देम अँड द मीन्स ऑफ देअर इरॅडिकेशन्स. काय करायचे आपल्याला तिथे सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा तर आपल्याला असे इव्हेंट्स लिस्ट डाऊन करायचे आहे, लिहायचे आहे, ज्याचा सरळ संबंध, त्या कॉमन घटनेचा सरळ संबंध आपण अंधश्रद्धेसोबत जोडतो. अशा काही घटना आपल्याला लिहायच्या आहे. आणि दुसरा पॉईंट तिथं त्याच्यातच म्हटलं आहे की अँड मीन्स ऑफ देअर इरॅडिकेशन. इरॅडिकेशन मीन्स
टू रिमूव्ह इट आउट म्हणजे निर्मूलन करणे. पहिल्यांदा आपल्याला त्या गोष्टीची लिस्ट बनवायची आहे ज्या कॉमन गोष्टी आहे पण अंधश्रद्धेसोबत जोडल्या जाते. नंबर 2, आणि त्यांचं निर्मूलन करण्यासाठी काही उपाययोजना आपल्याला सांगायच्या आहे, मीन्स सांगायचे आहे. राईट. चला तर पहिल्यांदा इथं एक पॉईंट आलेला आहे. कुठला आहे? अ कॅट क्रॉसिंग युअर पाथ. रस्त्यावरून मांजर आडवी जाणं हे अजूनही अजूनही एक अंधश्रद्धा मानल्या जाते. बरेचसे लोक एखादी विशेषतः काळी मांजर वगैरे जर रस्त्यावरून जर जात असेल तर एक पाऊल किंवा दोन पावलं लोक मागं येतात आणि नंतर पुढे जातात. बरोबर आहे. देन आणखी कुठला असा एखादा प्रसंग आहे? फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो की ब्रेकिंग द मिरर, आपल्या घरचा जो आरसा आहे तो फुटणं, हे पण सुपरस्टिशनचं लक्षण मानलं जातं. म्हणजे कॉमन घटना आहे पण त्याचा सरळ सरळ संबंध आपण सुपरस्टिशन सोबत लावल्या जाते. त्यानंतर स्क्रॅचिंग द पाम, तळहात खाजवणे. राईट. कटिंग नेल्स ॲट नाईट, रात्रीला नखं काढणं. आता कॉमन इन्सिडेंट आहे, प्रत्येकाला ह्या गोष्टी कराव्या लागतात. आता कुणाला जर वेळ मिळत नसेल तर रात्रीला ही गोष्ट करतो, सायंकाळी करतो. पण आपल्या घरी आपले मोठी मंडळी सांगतात आपल्याला की रात्रीला नेल्स काढायची नाही, है ना. आणि त्यावर जर आपण काही आर्ग्युमेंट जर करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याकडे त्याचं काही उत्तर नसतं, फक्त एवढंच ते सांगतात की तू ऐकत नाही. राईट. सो आणखी तुम्हाला माहिती असेल असे प्रसंग तुम्हाला इथं सांगायचे आहे. जसं आहे बिलीफ इन सुपर नॅचरल पॉवर्स, जे सुपर नॅचरल पॉवर्समध्ये लोक श्रद्धा ठेवतात, है ना. त्यानंतर आहे आपण एखादा आणखी सांगू शकतो की जसं सिटिंग ऑफ आउल ऑन द रूफ ऑफ द हाऊस, घराच्या छपरावर जर आऊल किंवा घुबड जर बसत असेल तर त्याचा देखील सरळ सरळ संबंध अंधश्रद्धेसोबत आपल्याकडे लावल्या जाते. आणखी तुम्ही सांगा. जसं डोळा बंद होणे, काय म्हणतात त्याला, डावा डोळा खाजणे किंवा उजवा डोळा खाजणे, लाईक दॅट. तर देर आर सो मेनी इन्सिडेंट or there are so many common events which are directly connected to superstition because people in our society are having superstitious nature, and we modern students don't have to believe in such a nonsense things because there is certain reason why those things happen. जर आपण आपल्या हातून चुकीनं जर आडसा आपण सुटला असेल तर नक्कीच तो फुटणार, त्यामध्ये कुठली सुपरस्टिशियस नेचर आलं. राईट. आता एक कॅट हा एक प्राणी आहे, तो जर रस्त्यावरून जर अनवधानाने गेला असेल तर कुठली अंधश्रद्धा त्यामध्ये पाहायला मिळते. पण तरीही ह्या गोष्टी डिस्कस केल्या जातं. पहा, आता ह्या गोष्टी फक्त सांगण्यापुरत्याच मर्यादित नाही आहे. तुमच्या समोरून जरी एखादी मांजर गेली असेल, तुम्ही ते फॉलो केलं नाही आहे, मात्र तुमच्या डोक्याला ते स्ट्रक झालेलं आहे की माझ्यापुढून मांजर गेलेली आहे. जरी तुम्ही तिथं थांबले नाही आहे किंवा तुम्ही सुपरस्टिशियस नेचरचे आहे असं मला म्हणायचं नाही आहे, पण जेव्हा मांजर आपल्या समोरून जाते तेव्हा 1% आपल्या डोक्याला, आपल्या माइंडला स्ट्रक होते की माझ्या समोरून मांजर गेलेली आहे. कुत्रा जर जात असेल तर तेव्हा आपण ती आयडिया आपल्या लक्षात येत नाही. सो इट मीन्स दॅट डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली वी आर ऑल्सो द प्रोडक्ट ऑफ दिस सोसायटी अँड दॅट्स वाय वी आर ऑल्सो हॅव्हिंग द सुपरस्टिशियस नेचर. बट आता इथं दुसरा पॉईंट इथं डिस्कस केलेला आहे, मीन्स ऑफ देअर इरॅडिकेशन. म्हणजे कुठल्या गोष्टी आपण आणून करून त्याचं निर्मूलन होऊ शकते. तर तुम्हाला एक एक करून ते लिहून घ्यायचे आहे. जसं मी तुम्हाला सांगतो आहे की बाय क्रिएटिंग सोशल अवेअरनेस, एक सोशल अवेअरनेस, एक
जाणीव किंवा सामाजिक अवेअरनेस क्रिएट करून आपल्याला त्याचं इरॅडिकेशन करायचं आहे. नंबर 2 म्हणून लिहू शकतो तुम्ही लिहू शकता बाय स्प्रेडिंग सायंटिफिक ॲटिट्यूड, राईट. एक वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला पसरवायचा आहे समाजामध्ये. ॲज यू आर अ स्टुडंट फ्रॉम सायन्स फॅकल्टी ऑर वी मे से यू आर अ व्हेरी school going, college going students, and that's why you need to spread that scientific attitude in society. At least tell your parents that this is very nonsense thing, there is no connection with superstitions, right? त्यानंतर म्हणू शकता तुम्ही थर्ड पॉईंट लिहू शकता बाय एक्सपोजिंग द फॉल्सहुड ऑफ सुपरस्टिशियस पीपल. काही जे अंधश्रद्धा पसरवणारे जे लोक असतात किंवा खोटं बोलणारे जे लोक असतात, फाल्सूड निर्माण करणारे लोक असतात, त्यांना तुम्हाला एक्सपोज करायचं आहे. एक्सपोज करणे म्हणजेच की त्यांना तुम्हाला असं उघड करायचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल अंगात येणं सगळ्यांनी पाहिलेलं असेल किंबहुना ऐकलेलं असेल. एरवी हे प्रसंग अजूनही आपल्या भागामध्ये पाहायला मिळतात. तर आता अंगामध्ये येणं, आता यावर लोक कुणीच जरी टीका टिप्पणी बाहेरून करत असेल पण कोणी आक्षेप घेत नाही. का नाही घेत? कारण की त्यांना हे माहिती असतं की आपण जर आक्षेप या गोष्टीवर जर घेतला तर कदाचित आपल्यासोबत काहीतरी वाईट होईल, आणि म्हणून आपण अशा गोष्टीवर आक्षेप घेत नाही. तरी तुम्ही लिहू शकता एक पॉईंट बाय एक्सपोजिंग द फॉल्सहुड ऑफ सुपरस्टिशियस पीपल. नंतर एखादा आणखी लिहा बाय टेकिंग social programs, seminars, workshop, etc., and tell people that there is no connection between common events with superstitions. ओके, तर अशासारखे तुम्हाला गोष्टी लिहायच्या आहे. तर हे जे मुद्दे मी तुम्हाला सांगितले आहे हे व्हिडिओ पॉज करून तुम्हाला लिहून घ्यावे लागेल. त्यानंतर आपण पहा आर के नारायणचा एक शॉर्टमध्ये परिचय दिलेला आहे. तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर तुम्हाला लाईक करायचा आहे. शेअर नाही करा तरी चालेल, पण तुम्हाला सबस्क्राईब जरूर करायचं आहे. सबस्क्राईब नक्की करा. जितके लोक हा व्हिडिओ पाहतो आहे त्यांनी सबस्क्राईब करा. ओके, चला तर सी द इंट्रोडक्शन ऑफ आर के नारायण. So R.K. Narayan is a very famous name and very famous writer in Indian scenario. R.K. Narayan was born in 1906 and he was died in 2001. Okay. त्यांचं नाव पाहायचं दिलेलं आहे रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी. इतकं मोठं त्यांचं नाव आहे. वॉज वन ऑफ द बेस्ट नोन नॉवेलिस्ट अमॉंग इंडियन इंग्लिश रायटर्स. सो ही वॉज बेस्ट नोन novelist among Indian English writer because he got great fame just because of some of his novels. He is the author of 14 novels, 5 volumes of short stories, and a number of travelogues. Travelogues म्हणजे प्रवास वर्णन. त्यांनी and has a collection of non-fiction to his credit. पहा तर आर के नारायण यांनी जवळपास 14 नॉवेल्स लिहिलेले आहे. 5 व्हॉल्यूम्स ऑफ शॉर्ट स्टोरीजचे 5 व्हॉल्यूम्स त्यांनी लिहिलेले आहे, ज्यामध्ये अनेक अशा शॉर्ट स्टोरीज आपल्याला पाहायला मिळते आणि बरेचसे प्रवास वर्णनं देखील लिहिलेले आहे, ट्रॅव्हलॉग्स देखील लिहिलेले आहे. अँड हॅज अ कलेक्शन ऑफ नॉन फिक्शन टू हिज क्रेडिट. आणि काही नॉन फिक्शन जे फिक्शन नाही असे आर्टिकल्स देखील त्यांनी लिहिलेले दिसून येते. ही also wrote his memoir, My Days. Memoir means it is a sort of literary genre that is just like semi-autobiographical work. ऑटोबायोग्राफी तुम्हाला माहीत असेल आत्मचरित्र, तर हा देखील आत्मचरित्राचाच एक भाग आहे मेमिऑर.
अँड द नेम ऑफ हिज मिमिऑर्स इज माय डेज. माय डेज नावाचं त्यांचं हे अतिशय गाजलेलं ऑटोबायोग्राफी, सेमी ऑटोबायोग्राफीचं जे पुस्तक आहे ते त्यांनी लिहिलेलं आहे. अँड दॅट वॉज पब्लिश इन 1975. ओके. नारायण क्रिएटेड द इमॅजिनरी टाउन ऑफ मालगुडी. एक मालगुडी नावाचं एक इमॅजिनरी टाउन, गाव त्यांनी रेखाटलेलं आहे त्यांच्या सगळ्या साहित्यामध्ये. काही वर्षा अगोदर दूरदर्शन चॅनलवर मालगुडी डेज म्हणून एक टी व्ही सिरियल्स यायची, आणि ज्यामध्ये आर के नारायणच्या शॉर्ट स्टोरीजचं किंवा त्यांच्या साहित्याचं जे जे कलेक्शन आहे ते सिरियलच्या माध्यमातून, टी व्ही सिरियलच्या माध्यमातून दाखवलं. आणि एक त्याची अजूनही आमच्या कानामध्ये एक ट्यून वाजत असते जेव्हा ते टी व्ही सिरियल चालू व्हायची. जसं रामायण सुरू होत असताना एक विशिष्ट ट्यून आपल्या कानावर अजूनही ऐकायला येते, आपल्या कानामध्ये ते म्हणजे आपल्याला ऐकायला येते, अशी एक ट्यून मालगुडी डेजची असायची. तुम्ही ती अजूनही नेटवर पाहू शकता. तर एक मालगुडी म्हणून फेमस एक इमॅजिनरी टाउन त्यांनी रेखाटलं, वेअर रिअलिस्टिक कॅरेक्टर्स इन अ टिपिकल इंडियन सेटिंग लिव्ड अँड अनप्रेडिक्टेबल इव्हेंट्स. आणि तुम्हाला माहीतच आहे की जे रिअलिस्टिक कॅरेक्टर्स इन टिपिकल इंडियन सेटिंग, आता इंडियन सेटिंगमधले किंवा विशेषतः ग्रामीण भागामधले जे लोक असेल, हे रिअलिस्टिक कॅरेक्टर, रिअलिस्टिक पोर्ट्रेयल आर के नारायणनं त्यांच्या संपूर्ण साहित्यामध्ये मांडले. लिव्ड ॲमिड अनप्रेडिक्टेबल्स इव्हेंट्स, मीन्स द इव्हेंट्स विच आर नॉट अवॉइडेबल, द इव्हेंट्स विच वी एक्सपिरियन्स इन सोसायटी. जसं ग्रामीण भाग घ्या, शेतीसोबत रिलेटेड प्रसंग घ्या. मागल्या प्रत्येक सिलॅबसला शेतीविषयक एखादा धडा, एखादी कविता आपल्याला येत असते. तर आर के नारायणनं ते एक विशिष्ट स्वरूपामध्ये ग्रामीण भागातील जे लोक आहे त्यांचे रिअलिस्टिक कॅरेक्टर्स त्यांच्या साहित्यामधून मांडले. हे स्टोरीज आर ग्राउंडेड इन कम्पॅशनेट ह्युमॅनिझम. त्यांच्या ज्या स्टोरीज आहे त्या कशा आहे, कम्पॅशनेट ह्युमॅनिझम म्हणजे सहानुभूतीपूर्व जे मानवता आपल्याला पाहायला मिळते आहे समाजामध्ये, त्यावर त्यांच्या स्टोरीज आहे. अँड सिलेब्रेटेड द ह्युमर अँड एनर्जी ऑफ ऑर्डिनरी लाईफ. मोठमोठ्या जीवनावर तर आपल्याला मूवीज पाहायला मिळते, पण इथं त्यांनी ऑर्डिनरी लाईफवर लिखाण केलेलं आहे. द ह्युमर अँड एनर्जी ऑफ ऑर्डिनरी लाईफ म्हणजे सर्वसाधारण जीवन जगत असताना निर्माण होणारे ह्युमर्स कसे असतात यावर त्यांनी साहित्य लिहिलेलं आहे. शॉर्ट स्टोरीज वगैरे आपल्याला पाहायला मिळते. मागल्या वर्षी देखील तुम्ही म्हणजे 10वीत तुम्ही स्टडी करत असताना देखील आर के नारायणचं एक वर्क स्टडी केलेला आहे, स्वामी अँड फ्रेंड्स. ऐकलं का तुम्ही? स्टडी केला का धडा स्वामी अँड फ्रेंड्स? अतिशय सुंदर धडा होता, बरोबर आहे, जे इंडियन मेंटॅलिटीला पटण्यासारखा होता. एनिवे, हिज स्टोरीज आर कॅरेक्टराइज बाय अ सिम्पल स्टाईल. अतिशय साधी सरळ भाषेमध्ये त्यांनी लिखाण केलेलं आहे. अँड सटल ह्युमर आणि सूक्ष्म असा विनोद आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः हे जे मोठे रायटर्स आहे आर के नारायण, हे इंग्लिश लिटरेचरमध्ये लिहिलं आहे, मराठीमधून प्र के अत्रे आहे, पु ल देशपांडे आहे. तर यांचे जेव्हा तुम्ही पुस्तकं वाचाल तेव्हा आपल्या लक्षात येईल की यांचे जे ह्युमर्स आहे हे कोणाच्या व्यंगावर नव्हते, हे कोणाच्या पर्सनॅलिटीला धरून नव्हते, की कोणाला त्यांच्या ह्युमरने ऑफेंड होईल, दुखावल्या जाईल असे त्यांचे ह्युमर नव्हते, तर निरागस ह्युमर होते, इनोसंट ह्युमर्स दॅट दे हॅव मेन्शन्ड. तर हे एका मोठ्या रायटरचे, मोठ्या कलावंताचे हे खूबी असतात की त्यांच्या विनोदातून कोणालाच दुखावल्या जात नाही. जे आज आपण टी व्ही सिरियल्समध्ये पाहतो आहे, महाराष्ट्राची हास्य जत्रा म्हणा किंवा कपिलची कॉमेडी म्हणा, कोणाच्या पर्सनॅलिटीवर ते बोट ठेवतात आणि हसायला आपल्याला सहज येतं. बट या महान लोकांचे ह्युमर्स असे नव्हते, ते एक सटल ह्युमर असायचे, इनोसंट ह्युमर असायचे. मी तुम्हाला एखादं ह्युमर त्यांचं सांगेलच. एनिवे, Narayan was introduced to American readers in 1952
बाय द मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेस. पहिल्यांदा अमेरिकन रीडरला ते इंट्रोड्यूस झाले 1952मध्ये आणि हे युनिव्हर्सिटी मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेस याच्याद्वारे. दीज इन्क्लूड्स, आता कुठले कुठले वर्क्स यामुळं नारायण अतिशय प्रसिद्ध झाले आहे. स्वामी अँड फ्रेंड्स, जसा मी अगोदर उल्लेख केला, अतिशय गाजलेलं पुस्तक आहे हे. द बॅचलर ऑफ आर्ट्स, ज्याला आपण BA म्हणू शकतो है ना, विच वॉज पब्लिश इन 1937. द डार्क रूम पब्लिश्ड इन 1938. अन ॲस्ट्रॉलॉजर्स डे, ज्यामधून आपलं प्रेझेंट एक कात्रण घेतलेलं आहे. अँड अदर स्टोरीज also was also published in 1947 when India got freedom. Then Mr. Sampath 1949, The Financial Expert 1954, Waiting for Mahatma 1955, द गाईड, अतिशय गाजलेली नॉवेल, अतिशय गाजलेलं पुस्तक 1958, ज्यावर मूवी देखील आपल्याला पाहायला मिळते आहे, यावर मूवी देखील निर्माण झालेला या नॉवेलवर. अँड मेनी अदर बुक्स. आणि अशा प्रकारे हे नारायण RK नारायण यांचं अतिशय गाजलेले पुस्तक आहे. ओके. हिज नॉवेल द गाईड ओन हिम द साहित्य अकादमी अवॉर्ड इन 1961. यांना एक साहित्याचा महान असा पुरस्कार म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कार 1961ला मिळालेला आहे. द मोस्ट कहोटेड लिटररी ह्युमर, कहोटेड अल्युरिंग, कहोटेड म्हणजे आपण ज्याला म्हणू शकतो मोस्ट फेमस लिटररी ऑनर इन इंडिया, आणि सगळ्यात मोठा ऑनर मानला जातो हा साहित्य अकादमी पुरस्कार. हिज आणि तो त्यांना 1961मध्ये गाईड या नॉवेलसाठी मिळालेला आहे. द गाईड. हिज रायटिंग इज कॅरेक्टराइज्ड बाय ह्युमर. हिज रायटिंग इज कॅरेक्टराइज बाय ह्युमर अँड अनऑफेंडिंग आयरनी. जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की त्यांचं जे लिखाण आहे कसं आहे, डिस्टिंग्विश्ड बाय ह्युमर अँड अनऑफेंडिंग आयरनी. अनऑफेंडिंग, कोणालाही न बोचकं, कोणालाही न दुखावणारं असं त्यांचं लिखाण आहे, असे त्यांचे विनोद आहे. युनिक इंडियननेस, म्हणजे इंडियननेस त्यांच्या साहित्यामधून दिसते, स्टाईलमधून दिसते. अ सिम्प्लिसिटी विच इज अटरली चार्मिंग अँड ऑथेंटिक. ऑथेंटिक मीन्स ओरिजिनल, आणि एक साधं लिखाण आहे. जेव्हा तुम्ही स्वामी अँड फ्रेंड्स, तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांनी हे वाचलेलं पण असेल, म्हणजे ॲक्च्युली ते एक टेक्स्ट आपल्याला होतंच, पण तुमच्यापैकी नॉवेल पण वाचलेलं असेल. एक साधी सरळ, इवन 10-12 स्टँडर्ड स्टुडंट कॅन अंडरस्टँड इझिली अशी त्यांची लँग्वेज त्या स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकामध्ये पाहायला मिळते. आणि म्हणून ते सांगितलेलं आहे सिम्प्लिसिटी विच इज अटरली चार्मिंग अँड ऑथेंटिक. एक ओरिजिनल असं चार्मिंग, अट्रॅक्टिव्ह असं त्यांची लिखाणाची शैली आपल्याला पाहायला मिळते. नारायण टिपिकली पोर्ट्रेज द पेक्युलॅरिटीज ऑफ ह्युमन रिलेशनशिप. पहा, त्यांच्या संपूर्ण साहित्यामध्ये त्यांनी काय मांडलं, शक्यतोवर portrays the peculiarities of human relationship. The relationship between humans has been portrayed by RK Narayan and the ironies of Indian daily life. आणि आपल्या ग्रामीण जीवनामध्ये, इंडियन लाईफमध्ये ज्या आयरनीज आपल्याला पाहायला मिळते, जे उपहास होतात. आता आयरनी म्हणजे काय, तर हा एक लिटररी डिव्हाइस आहे. आयरनी म्हणजे बोलणारा एक बोलतो, समजून घेणाऱ्यानं त्याचं मिनिंग दुसरं समजलेलं असते. म्हणजे बोलणारा ज्या उद्देशानं तो बोलतो, मात्र ऐकणाऱ्यानं ते मिनिंग वेगळं घेतलेलं असते, आणि त्यामध्ये जे तफावत निर्माण होते त्याला आपण आयरनी असं म्हणतो. तर अशासारख्या आयरनीज डेली लाईफच्या देखील RK नारायणच्या वर्कमधून आपल्याला पाहायला मिळते. ही स्टाईल इज ग्रेसफुल, मार्क्ड बाय जेनियल ह्युमर, very soft humor, elegance and simplicity. Right? So in this way, I think we have spent a lot time on the introduction of RK Narayan. Okay.
नाव टर्निंग टुवर्ड्स अन ॲस्ट्रॉलॉजर्स डे. चला तर आपण हा आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये ॲक्च्युअल टेक्स्टला सुरुवात करूया. पहा तर तुम्ही जसं आईस ब्रेकर्स वगैरे जे आपण पाहिलं तर हे पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र तुम्ही करायला पाहिजे. ओके, सो थँक्यू.